नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एफ डिस्ट्रीब्यूशनबद्दल माहिती घेत असताना एफ डिस्ट्रीब्यूशनचा मीन आणि व्हेरियन्स कशा पद्धतीने डिराईव्ह केला जातो, त्याचा मीन नेमका किती असतो आणि व्हेरियन्स नेमका किती असतो ह्या गोष्टी आपण समजावून घेतलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण एफ डिस्ट्रीब्यूशनचा मोड कसा डिराईव्ह करतात, तो किती असतो हे आपण पाहणार आहोत. जसं की आपल्याला माहिती आहे मोडची डेफिनेशन. मोड म्हणजे काय असतं, तर मोड म्हणजे तुमच्या डिस्ट्रीब्यूशनची अशी व्हॅल्यू असते की त्या व्हॅल्यूला तुमचं PDF हे मॅक्सिमम असतं. द व्हॅल्यू ॲट विच युअर PDF इज मॅक्सिमम. दिस इज द डेफिनेशन ऑफ मोड. So using this concept for the F distribution, mode is that value of x which satisfies the following two conditions. अशी व्हॅल्यू मोड म्हणजे तुमची डिस्ट्रीब्यूशनची की त्या व्हॅल्यूला तुमच्या दोन कंडिशन सॅटिस्फाय व्हायला लागतात. त्यातली एक म्हणजे f डॅश ऑफ x इक्वल टू 0. हे तुम्ही तुमचं जे PDF असेल त्या PDFचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेता आणि ते 0ला इक्वेट करता. त्यावरून जी व्हॅल्यू तुम्हाला मिळते त्या व्हॅल्यूसाठी तुमचा डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ PDF शुड बी निगेटिव्ह. तेव्हा त्या व्हॅल्यूला एक्सच्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, मोड ऑफ द डिस्ट्रीब्यूशन असं म्हणत असतो. आता आपल्याला एफ डिस्ट्रीब्यूशनसाठी मोड काढायचा आहे. त्यामुळं फॉर द एफ डिस्ट्रीब्यूशन वी हॅव द PDF f of x is equal to n1 upon n2 raised to n1 by 2 x raised to n1 by 2 minus 1 upon beta n1 by 2 comma n2 by 2 into 1 plus n1 by n2 into x bracket complete bracket raised to n1 plus n2 divided by 2 where x lies between 0 to infinity and is equal to 0 otherwise. This is the PDF of F distribution. So for this PDF there are some constant values. For these constant values we consider C. त्या constant value साठी आपण C असा constant general constant consider करणार आहोत. Therefore f of x will become C into x raised to n1 by 2 minus 1 upon 1 plus n1 by n2 into x raised to n1 plus n2 divided by 2 where C is equal to n1 upon n2 raised to n1 by 2 upon beta n1 by 2 comma n2 by 2. So next step is we take log on both the sides. So log of f of x is equal to log C plus n1 by 2 minus 1 into log x minus n1 plus n2 divided by 2 into log 1 plus n1 by n2 into x. म्हणजे तुमचा डिनॉमिनेटरला जे 1 plus n1 by n2 into x आहे ते न्यूमरेटरला घेतलं तर काय होईल, पॉवर जी n1 plus n2 by 2 आहे ती मायनस इन ब्रॅकेट n1 plus n2 by 2 अशी पॉवर होईल. त्यामुळे ती काय होणार, लॉग घेतल्यानंतर ती पॉवर मल्टिप्लायर येणार, म्हणून तिथं मायनस n1 plus n2 by 2 असं आलेलं आहे. ओके, त्यामुळे मग अशा पद्धतीने आपण लॉग घेतला. नाव नेक्स्ट डिफरन्शिएटिंग बोथ दी साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता दोन्ही साइड आपण काय करणार आहे, डिफरन्शिएट करणार आहोत. इथं आपण बघूया. आता लॉग एफ ऑफ एक्सचं जे डिफरन्शिएशन आहे, डेरिव्हेटिव्ह जे आहे ते काय असणार आहे, तर 1 अपॉन म्हणजे एक्स लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतं, तर 1 अपॉन एक्स असतं. पण इथं एफ ऑफ एक्स आहे त्यामुळं त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स असं ते डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालं. दॅट इज इक्वल टू, आता जे लॉग सीचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन सी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सी and डेरिव्हेटिव्ह ऑफ सी इज इक्वल टू 0. सो 0 मल्टिप्लाइड विथ 1 अपॉन सी विल बी 0. त्यामुळे ते आपण नाही कन्सिडर केलं तरी चालते. प्लस
लॉग n1/2 - 1 इंटू लॉग एक्स जे आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह जे आहे n1/2 - 1 हे कॉन्स्टंट होणार तिथं कन्सिडर, आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, देन मायनस n1 + n2 डिवाइड बाय 2 लॉग 1 + n1/n2 इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते 1/n1 + n1/n2 इंटू एक्स इंटू n1/n2. आता ते n1/n2 जे आहे ते ब्रॅकेट 1 + n1/n2 x इंटू एक्स ह्याचं डेरिव्हेटिव्ह n1/n2 आलेलं आहे. जसं आपण इथं लॉग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय केलं 1/f(x) आणि f'(x). तर ते f'(x) म्हणजे इथं जे आपलं फंक्शन आहे 1 + n1/n2 x, ओके, त्याचं पहिल्यांदा त्याच्या लॉगचं पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह नंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे n1/n2 येणार आहे. त्यामुळे आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, हे जे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे f'(x) हे 0ला इक्वेट करायचं आहे जेणेकरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काहीतरी मिळेल. सो f'(x) = 0, वी हॅव टू इक्वेट f'(x) = 0. देअरफॉर आपला डिनॉमिनेटरला जो LHSला जो डिनॉमिनेटरला f(x) आहे तो RHSला मल्टिप्लाय झाला तर आपल्याला f'(x) ची व्हॅल्यू मिळेल. सो दॅट f'(x) = 0. सो n1 - 2/2 इंटू 1/x मायनस n1 + n2/2 इंटू 1/1 + n1/n2 इंटू x इंटू n1/n2 इंटू ब्रॅकेट f(x) = 0. अशा पद्धतीनं ते f'(x) 0ला इक्वेट होईल. नेक्स्ट आपण काय केलं ते f(x) आहे जे 0ला परत मल्टिप्लाय होईल त्यामुळं, आणि जे मायनस टर्म आहे ती RHSला आपण घेतली तर n1 - 2/2 इंटू 1/x = n1 + n2/2 इंटू 1/n1 + 1/1 + n1/n2 इंटू x इंटू n1/n2. अशा पद्धतीनं त्या दोन्ही टर्म इक्वल होतील. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळं एक्सच्या टर्म आपल्याला अगोदर स्प्लिटअप व्यवस्थित केल्या पाहिजेत आणि नंतर एका बाजूला एक्स ठेवून बाकी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायला पाहिजे. आता LHS मी तशीच ठेवली, समजा n1 - 2/2 इंटू 1/x n1 + n2/2 इंटू मी काय केलं 1/ डिनॉमिनेटरची टर्म आहे त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन जी टर्म येते ती आपण लिहिली. खाली डिनॉमिनेटरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं आपण तर काय होईल n2 + n1x होईल डिवायडेड बाय n2 होईल, आणि ते डिवायडेड बाय n2 आहे म्हणजे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला येईल. सो n2/n2 + n1x इंटू n1/n2 तसंच. मग आता मी काय केलं नेक्स्ट लाईनला तर n2 जो न्यूमरेटरला आहे तो डिनॉमिनेटरला पण आहे तो कॅन्सल होईल. तो कॅन्सल झाल्यामुळं न्यूमरेटरला काय राहील n1 इंटू n1 + n2 डिवायडेड बाय LHSचा 2 आणि RHSचा 2 पण कॅन्सल होईल. त्यामुळं LHSला n1 - 2/x आणि RHSला दॅट इज इक्वल टू n1 इंटू n1 + n2/n2 + n1x असं होईल. मग आपण काय घेतलं याचं समजा रेसिप्रोकल घेतला तर x/n1 - 2 इज इक्वल टू n2 + n1x/n1 इंटू n1 + n2. मग जो RHSची टर्म आहे ती आपण स्प्लिट केली, ॲडिशन जी आहे ती स्प्लिटअप करून लिहिली. सो LHSला x/n1 - 2 दॅट इज इक्वल टू n2/n1 इंटू n1 + n2 प्लस n1x/n1 इंटू n1 + n2. अशा पद्धतीने ती आपल्याला टर्म मिळेल. सो नेक्स्ट मी काय केलं एक्सची जी टर्म आहे एक्सची टर्म एका बाजूला घेतल्या सगळ्या टर्म LHSला घेतल्या आणि त्यातून एक्स कॉमन काढला तर 1/n1 - 2 एका टर्ममधून मिळेल मायनस 1/n1 + n2, कारण n1 न्यूमरेटरला आहे आणि n1 डिनॉमिनेटरला पण आहे ते दोन्ही कॅन्सल होतील त्यामुळे फक्त
1 अपॉन n1 प्लस n2 ही टर्म राहील आणि दॅट इज इक्वल टू n2 अपॉन n1 इंटू n1 प्लस n2 असं मला मिळेल RHSला. मग आता LHS मला सॉल्व करावी लागेल. LHS मी जर सॉल्व केली तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मी समजा घेतलं तर n1 प्लस n2 मायनस n1 प्लस 2 अपॉन n1 मायनस 2 इंटू n1 प्लस n2 आणि दॅट इज इक्वल टू n2 अपॉन n1 इंटू n1 प्लस n2 असं मिळेल. मग न्यूमरेटरला जो आहे x मल्टिप्लाइड विथ त्यामध्ये n1 कॅन्सल होईल आणि n2 प्लस 2 असं मला ते xमध्ये राहील आणि डिनॉमिनेटरला जो n1 प्लस n2 जो आहे तो RHSचा डिनॉमिनेटरला n1 प्लस n2 आहे त्याच्याबरोबर कॅन्सल होईल. त्यामुळे मला LHSला काय मिळेल x इंटू ब्रॅकेट n2 प्लस 2 अपॉन n1 मायनस 2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 असं RHSला मिळेल. त्यामुळे मी LHSची जी कॉन्स्टंट टर्म आहे x सोडून ब्रॅकेटमधली ती RHSला ट्रान्सफर केली म्हणजे डिनॉमिनेटर काय होईल न्यूमरेटर होईल आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर होईल. सो x इज इक्वल टू n2 इंटू n1 मायनस 2 अपॉन n1 इंटू n2 प्लस 2 अशा पद्धतीनं मला xची व्हॅल्यू मिळेल. आता ही एक्सची व्हॅल्यू मला कशापासून मिळाली तर एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 इक्वेट केल्यानंतर एफ डॅश ऑफ एक्स 0ला इक्वेट केल्यानंतर ही एक्सची व्हॅल्यू मला मिळाली. आता ही एक्सची व्हॅल्यू जी मला मिळालेली आहे ती मोड आहे किंवा नाही हे कशावरून लक्षात येतं तर दुसरी कंडिशन जर सॅटिस्फाय झाली ॲट धिस व्हॅल्यू ऑफ एक्स आपलं एफ डबल डॅश ऑफ एक्स जर लेस दॅन 0 येत असेल तर आपण म्हणणार ही जी व्हॅल्यू आहे एक्सची दॅट इज अ मोड. त्यामुळे आपण तिथं आता चेक करूया. नाव टू चेक एफ डॅश ऑफ एक्स ॲट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन 0 वी हॅव एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याकडे एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू n1 मायनस 2 अपॉन 2 इंटू 1 अपॉन एक्स मायनस n1 प्लस n2 बाय 2 इंटू n2 अपॉन n2 प्लस n1 x इंटू n1 अपॉन n2 ब्रॅकेट कंप्लीट एफ ऑफ एक्स. नाउ वी डिफरन्शिएट बोथ दी साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे जे फंक्शन आहे एफ डॅश ऑफ एक्स त्याच्या दोन्ही साइड मी काय केल्या डिफरन्शिएट केल्या विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मला काय बघा डी बाय डी एक्स ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अँड डी बाय डी एक्स ऑफ दिस फंक्शन रिटर्न इन द RHS. सो आता डी बाय डी एक्स ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इज नथिंग बट दी एफ डबल डॅश ऑफ एक्स अँड दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता मी काय करणार आहे इथं स्क्वेअर ब्रॅकेटमधली टर्म आणि एफ ऑफ एक्स यांचं मल्टिप्लिकेशन आहे. सो दिस इज अ मल्टिप्लिकेशन रूल आपण तिथं वापरू शकतो. त्यामुळे मल्टिप्लिकेशन रूलनुसार मी पहिल्यांदा काय लिहिलं एफ ऑफ एक्स ॲज इट इज लिहिलं आणि स्क्वेअर ब्रॅकेटमधलं जे टर्म आहे किंवा फंक्शन आहे त्याचं मी डेरिव्हेटिव्ह घेतलं. तर एफ ऑफ एक्स इंटू ब्रॅकेट 1 अपॉन एक्सचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर येणार. त्यामुळे मायनस n1 मायनस 2 अपॉन 2 इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर हे त्याचं डेरिव्हेटिव्ह झालं. n1 मायनस 2 अपॉन 2 हे कॉन्स्टंट होईल आणि 1 अपॉन एक्सचंच फक्त डेरिव्हेटिव्ह येईल दॅट इज मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. ते मायनस पहिल्यांदा लिहिले प्लस. आता प्लस का आलं तिथं तर वरच्या टर्ममध्ये मायनस आहे ते मायनस घेत असताना कुणाचं डेरिव्हेटिव्ह आपण काढणार आहोत तर 1 अपॉन n2 प्लस n1 एक्सचं डेरिव्हेटिव्ह निघणार आहे आणि 1 अपॉन n2 प्लस n1चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 अपॉन n2 प्लस n1 एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होणार मायनस 1 अपॉन n2 प्लस n1 एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होणार. त्यामुळे ते मायनस जे आहे ते मायनस बाहेर आलं आणि अगोदरचं मायनस जे होतं ते मायनस आणि डेरिव्हेटिव्हमधलं मायनस हे प्लस झालं. सो प्लस n1 म्हणजे आपला वरच्या टर्ममध्ये n1 अपॉन n2 आहे ना तो तिथं पहिल्यांदा मी घेतला आहे n1 इंटू n1 प्लस n2 बाय 2 आणि तो n2 जो वरती होता तो n2 आणि डिनॉमिनेटरचा n2 कॅन्सल झालेला आहे आणि मग जे 1 अपॉन मायनस तर अगोदरच बाहेर घेतले त्या डेरिव्हेटिव्हचं 1 अपॉन n2 प्लस n1 एक्स ब्रॅकेट स्क्वेअर तिथं आला आणि n2 प्लस n1 एक्सचं जे डेरिव्हेटिव्ह होतं ते म्हणजे n1 मिळते आपल्याला ते n1 न्यूमरेटरला आलं. ओके ही पहिल्यांदा आपण एफ ऑफ एक्स कॉन्स्टंट कन्सिडर करून आतल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं प्लस एफ डॅश ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स इंटू ब्रॅकेट ते स्क्वेअर ब्रॅकेट तसाच ॲज इट इज लिहिणार आपण.
n1 minus 2 upon 2 into 1 upon x minus n1 plus n2 by 2 into n2 upon n2 plus n1 x into n1 by n2 अशा पद्धतीने ते लिहिलं. आता आपली x ची जी व्हॅल्यू आहे त्या x च्या व्हॅल्यू ला आपल्याला f डॅश ऑफ x 0 मिळतो, कारण तसाच आपण कन्सिडर करून ती x ची व्हॅल्यू काढलेली असते. सो ॲट x इक्वल टू n2 इंटू n1 मायनस n1 मायनस 2 अपॉन n1 इंटू n1 प्लस 2 त्या व्हॅल्यूला f डॅश ऑफ x काय 0 आहे. त्यामुळे ॲट दॅट व्हॅल्यू f डबल डॅश ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x इंटू मायनस n1 मायनस 2 upon 2 into 1 upon x square plus n1 into n1 plus n2 by 2 into n1 upon n2 plus n1 x bracket square plus 0. 0 का तर f dash of x त्या x च्या व्हॅल्यूला 0 असतो, त्यामुळे पुढची टर्म जी आहे ती व्हॅनिशच होईल, 0च होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे फंक्शन शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो f डबल डॅश ऑफ x ॲट x इक्वल टू f ऑफ x into bracket minus n1 minus 2 upon 2 into 1 upon x ची व्हॅल्यू पुट केली n2 into n1 minus 2 upon n1 into n2 plus 2 bracket square plus n1 into n1 plus n2 divided by 2 into n1 upon n2 plus n1 into x ची व्हॅल्यू पुट करणार आहोत n2 into n1 minus 2 upon n1 into n2 plus 2 bracket square. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. पुढची टर्म जी आहे ती फक्त आपल्याला सॉल्व करायची आहे. आता इथं पहिल्या टर्ममध्ये या स्क्वेअर ब्रॅकेटमधली जी पहिली टर्म आहे त्यामध्ये जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला येईल, तेवढंच तिथं होईल आणि दुसऱ्या टर्ममध्ये बाकीचे ॲडजस्टमेंट होतील. सो f ऑफ x इन स्क्वेअर ब्रॅकेट मायनस n1 मायनस 2 डिवाइड बाय 2 इंटू n1 स्क्वेअर इंटू n2 प्लस 2 upon n2 square into n1 minus 2 bracket square plus n1 into n1 plus n2 upon 2 into n1 upon, आता तिथं आपण काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन समजा घेतलं तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन घेत असताना आपल्याला n2 प्लस n1 न्यूमरेटरला आहे आणि n1 डिनॉमिनेटरला पण आहे, ते n1 कॅन्सल होईल आणि बाकीच्यांचं फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल. त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेताना n2 इंटू n2 प्लस 2 प्लस n2 इंटू n1 मायनस 2 डिवायडेड बाय n2 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर असं येईल. मग ते नेक्स्ट लाईनला मी काय करतो, आता हे मायनस जे आहे ते मायनस कॉमन काढतो, बाहेर घेतो मायनस. त्यामुळे मायनस बाहेर घेतलं तर आतमध्ये जी प्लस टर्म आहे ती पण मायनस होईल, मायनस f ऑफ x असा आपल्याला तिथं मिळेल. सो मायनस f ऑफ x इंटू ब्रॅकेट n1 स्क्वेअर मल्टिप्लिकेशन मी घेतोय तिथं. मल्टिप्लिकेशन घेत असताना काय होतंय बघा, इथं वरती मायनस बाहेर घेतला, n1 मायनस 2 न्यूमरेटरला आहे आणि n1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिनॉमिनेटरला आहे. त्यामुळे डिनॉमिनेटरचा एक n1 मायनस 2 जाईल निघून आणि एक फक्त n1 मायनस 2 शिल्लक राहील. ओके, त्यामुळं नेक्स्ट स्टेपला काय येईल बघा, आणि 2 जो आहे तो तसाच आपल्याला तसाच खाली येईल. त्यामुळं मायनस f ऑफ x n1 स्क्वेअर इंटू n2 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2n2 स्क्वेअर अपॉन n1 मायनस 2 मायनस n1 स्क्वेअर इंटू टर्म बघा तर दिसते का तुम्हाला, हां n1 स्क्वेअर काय येतोय तर इथे एक n1 आहे न्यूमरेटरला आणि तिथे एक न्यूमरेटरला n1 आहे, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊन n1 तिथे n1 स्क्वेअर येतोय. सो n1 स्क्वेअर इंटू n1 प्लस n2 डिवाइड बाय 2 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट n2 प्लस 2 अपॉन n2 स्क्वेअर प्लस 2n2 प्लस n1 n2 मायनस 2n2 अशा पद्धतीने ते येते. हे तुम्ही सॉल्व करत जावा स्टेप बाय स्टेप, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट लाईनला आपण अजून सिम्प्लिफाय केली ती टर्म तर आपल्याला काय मिळते बघा, मायनस f ऑफ x
into bracket n1 square into n2 plus 2 bracket square upon 2 n2 square into n1 minus 2 minus n1 square into n1 plus n2 upon 2 into n2 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, न्यूमरेटरचा सेपरेट स्क्वेअर केला आणि डिनॉमिनेटरमधून काय शिल्लक राहते 2n2 मायनस 2n2 कॅन्सल होईल आणि आपल्याला काय राहील n2 स्क्वेअर प्लस n1 n2 असं मिळेल. पण त्यातून n2 कॉमन काढला तर n2 इंटू ब्रॅकेट n1 प्लस n2 आणि होल स्क्वेअर. आता तिथं जो डिनॉमिनेटरला n1 प्लस n2चा स्क्वेअर आहे, न्यूमरेटरला n1 प्लस n2 आहे, ते एक n1 प्लस n2 कॅन्सल होईल न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरला एक n1 प्लस n2 तसाच राहील. असं आपण ते करूयात. नेक्स्ट स्टेप आपल्याला कशा पद्धतीने मिळते बघा, सगळ्या गोष्टी सिम्प्लिफाय केल्यानंतर मायनस एफ ऑफ एक्स n1 स्क्वेअर इंटू ब्रॅकेट n2 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 n2 स्क्वेअर इंटू n1 मायनस 2 मायनस n1 स्क्वेअर इंटू n1 प्लस n2 इंटू n2 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 n2 स्क्वेअर अपॉन इंटू n1 प्लस n2 ब्रॅकेट स्क्वेअर अशी आपल्याला ती टर्म मिळेल. मग नेक्स्ट लाईनला मी काय केलं, त्या टर्म कॅन्सल केल्या. न्यूमरेटरचा n1 प्लस n2 आणि डिनॉमिनेटरचा n1 प्लस n2 हे कॅन्सल केलं. डिनॉमिनेटरला फक्त n1 प्लस n2 एक राहील. ओके, मग त्यातून मी कॉमन काय काढलं बघा, n1 स्क्वेअर n2 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 n2 स्क्वेअर हे कॉमन काढलं. त्यामुळे मला मायनस एफ ऑफ एक्स n1 स्क्वेअर इंटू ब्रॅकेट n2 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 n2 स्क्वेअर इन स्क्वेअर ब्रॅकेट शिल्लक राहिलेली टर्म कोणती आहे तर 1 अपॉन n1 मायनस 2 हे शिल्लक राहील मायनस 1 अपॉन n1 प्लस n2 ही एक टर्म शिल्लक राहील. मग आपण त्या ब्रॅकेटमधल्या टर्म सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला क्रॉस मल्टिफिकेशन करून. तर काय होईल बघा, ब्रॅकेटमधलं मी फक्त वाचतो, n1 प्लस n2 मायनस n1 प्लस 2, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळं आतली सायन्स बदलली, त्यामुळं मायनस n1 प्लस n2 असं झालं. त्यामध्ये प्लस n1 मायनस n1 कॅन्सल होईल. डिनॉमिनेटरला n1 प्लस n2 इंटू n1 मायनस 2 असं राहील ब्रॅकेटमध्ये. त्यामुळं न्यूमरेटरला ब्रॅकेटमध्ये काय होईल n2 प्लस 2 एवढंच शिल्लक राहील. सो फायनल फॉर्म f double dash of x at that value of x is equal to minus f of x n1 square into n2 plus 2 bracket square upon 2 n2 square in square bracket n2 plus 2 divided by n1 plus n2 into n1 minus 2 अशा पद्धतीने ते मला मिळेल. आता ही टर्म जी आहे f dash of x ची, that should be less than 0 if n1 is greater than 2. ज्या वेळा n1 हा ग्रेटर दॅन 2 असेल त्यावेळेलाच आपला f डबल डॅश ऑफ x हा लेस दॅन 0 असणार आहे. कारण बाकीच्या टर्म सगळ्या नॉन निगेटिव्हच आहेत. n1 नॉन निगेटिव्ह आहे, n2 नॉन निगेटिव्ह आहे. f ऑफ x इज ऑलवेज अ नॉन निगेटिव्ह थिंग बिकॉज इट इज अ PDF आणि त्याला मायनस साईन अटॅच आहे. त्यामुळे हे सगळं मायनस तेव्हाच होऊ शकतं ज्या वेळा n1 हा ग्रेटर दॅन 2 पाहिजे. n1 हा ग्रेटर दॅन 2 नसेल, समजा 1 असेल n1, तर मात्र ते पॉझिटिव्ह होईल. त्यामुळे हा जो मोड एक्झिस्ट होतो तो तुमच्या n1 ज्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत दॅट शुड बी ग्रेटर दॅन 2. म्हणजे n1 जर ग्रेटर दॅन 2 असेल तर त्याच वेळेला हे f डबल डॅश ऑफ x त्या व्हॅल्यूसाठी जे आपण वरती काढले त्या व्हॅल्यूसाठी लेस दॅन 0 होईल, म्हणजे निगेटिव्ह होईल. त्यामुळं व्हेन n1 इज ग्रेटर दॅन 2 देन द व्हॅल्यू n2 इंटू n1 मायनस 2 अपॉन n1 इंटू n2 प्लस 2 ह्या व्हॅल्यूला आपण मोड म्हणणार आहोत. हेन्स मोड ऑफ f डिस्ट्रीब्युशन इज इक्वल टू n2 इंटू ब्रॅकेट n1 मायनस 2 अपॉन n1 इंटू n2 प्लस 2 is the mode of f distribution. In this way we can find the mode of f distribution. So it is a quite easy. We have to check only two conditions. F dash of x is we have to equate f dash of x equal to 0. From this we get the value of x, and at that value of x we have to check f double dash of 0. F double dash of x is less than 0 at that value of x. Then and then only we can say that that value of x is a mode. So this is the
concept of mode of F distribution. So for today's lecture we are going to stop here. Thank you.